ओके, आता लक्ष काय म्हणलंय बघा. व्हेकल रन्स ऑन अ स्ट्रेट रोड म्हणजे लिनियर मोशनचा प्रॉब्लेम आहे. रोडची लेंथ किती आहे? एल. म्हणजे एक पाथ दिलाय ऑफ हाऊ मच लेंथ? एल. बरोबर. इज इट क्लिअर? इट ट्रॅव्हल हाफ ऑफ डिस्टन्स. इट ट्रॅव्हल हाफ ऑफ डिस्टन्स म्हणजे किती? टोटल जर एल असेल तर त्याचा हाफ किती येणार? L/2. ओके, हे L/2 विथ हाऊ मच स्पीड? V1 दिलंय V. बरोबर आहे. इज इट राईट? अँड रिमेनिंग हाफ आता टोटल मधलं जर L/2 केलं तर रिमेनिंग हाफच राहणार ना. रिमेनिंग L/2 इज ट्रॅव्हल विथ V/3. बरोबर. मग काय विचारलंय? as they ask ऍव्हरेज स्पीड. काय विचारलंय? ऍव्हरेज स्पीड विचारलंय. बरोबर. कुठला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे ऍव्हरेज स्पीड साठी? आता ह्यामध्ये L1 L/2 L/2 म्हणजे दोन इंटरव्हल दिले ना. त्यामध्ये डिस्टन्स सेम आहे बघा. दोन इंटरव्हल मध्ये काय सेम आहे? डिस्टन्स सेम आहे. L/2 L/2 म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायला पाहिजे आपल्याला, कारण डिस्टन्स टाइम नाही यामध्ये. देयर इज नो टाइम. त्यामुळं व्ही ऍव्हरेज काय येणार? इट इज ट्वाइस V1 V2 डिवाइड बाय V1 प्लस V2. हा डिराइव्ड फॉर्म्युला आहे मयुरेश. इज इट क्लिअर? आता व्हॅल्यू पुट करा. सांगा मला. 2V. V2 किती आहे? V/3 इज V2. हे सेकंड वेलॉसिटी. बरोबर. ऍडिशन V प्लस V/3. काय ऍडिशन याचं? इट इज 2V²/3. इज इट राईट? न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 3V प्लस V. हे 3V झालं इथं आणि प्लस V 4V/3. Does that 3 get cancel? आणि त्यामुळे एक V कॅन्सल झाल्यामुळे इट इज V² अपॉन त्यातलं एक V कॅन्सल झालं. इट इज V बाय हाऊ मच? 2/4. सो V/2 इज आन्सर. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? तर आपला प्रॉब्लेम सॉल्व.